भजन उतारा करताय का स्पर्धे करताय? स्पर्धेत भजनाचा आनंद येतो का विकल्प? स्पर्धेतल्या भजनात विकल्प येतो सर. त्याचा नंबर आला नाही, माझा नंबर आला नाही, त्याला वशिल्याने दिला, भांडणं लागल्याशिवाय. भांडणं करता भजन करायचंय का? तुम्हाला गायनाच्या स्पर्धा ठेवायच्या आहे, भक्तिगीत ठेवा, भावगीत ठेवा, गात्यातल्या कुठल्याही गात्यातल्या अभंग गवळणी भजन स्पर्धेत ठेवायच्या नाहीयेत. अहो सर, मी पाहिलं तिथं चंदगड मध्ये त्या मुली हरिपाठ करायला लागल्यात आणि लोक पैसे लावा लागलेत. अरे तर काय तमाशा करता का? हिंदू धर्माला कोण वालीच राहिला नाही. कुणी या काही करा. आमचे जे धर्माचे आचार्य ते बी मुख गिळून गप्प बसलेत पाकिटाच्या भ्यानं. पुन्हा तारखा देतील नाही तर नाही देते, काही गरज नाही तारखेची तुमच्या. पण जे कराल ते सत्य करा, नाहीतर त्याचे परिणाम भोगावे लागतील. मी फार कडक बोलतो, तुम्ही सांगा नाही सांगा मला काही फरक पडत नाही. बरं, स्पर्धे करता भजन असावं का? उद्धारा करता लिहिलंय का स्पर्धे करता लिहिलंय? तू का म्हणे येते भजन प्रमाण. काय थोर पण जाळायचं? थोरपणा करता भजन आहे का उद्धारा करताय? करू नका बरं. आणि एक सांगतो, कुठेही भजनाच्या स्पर्धा असतील, वारकऱ्यांनी त्यात भाग घ्यायचा. गळ्यात माळ असेल पांडुरंगाची तर जीवात भाग घ्यायचा नाही. सेवा म्हणून जा, नाही तर पैसे उतार्याचं दिलं तरी पण जा, काही अडचण येत नाही. आणि आम्हाला उतार्याला देण्या इतका आम्ही इतके गरीब राहिलेलो नाही. सासूरवाडला जाताना कुणाकडे उतारा मागता रे? मागतो का तिथं उतार? मामा एवढ्या लांबून आलोय, मामी माझ्या उतार्याचे पैसे दे. त्यातनं प्रेमाची मामी आली असत तर घे म्हटलं तर घे, मागून घे ना, गुन्हा आहे. आयाचित वृत्तीनं करा, खरोखर ठेवू नका भजनाच्या स्पर्धा. तुम्हाला स्पर्धा ठेवायच्या, भावगीत ठेवा, नाट्यगीत ठेवा, त्या कलाकारांचा त्याच्यात कसोटी लावा, पण भजन म्हणून स्पर्धा असू नये. बरोबर, मी या मताचा आहे. त्यापुढे तुमची इच्छा, काय कराल ते करा. ऐका.